रत्नागिरी में अचानक हुई बारिश और मौसम में आए तीव्र परिवर्तन ने हापुस आम की बागवानी करने वाले किसानों की कमर तोड़ दी है। मई महीने के अंतिम चरण में जब आम की फसल बाजार में उतरने की प्रक्रिया में होती है, तब इस तरह की असमय बारिश ने न केवल उत्पादन को प्रभावित किया, बल्कि किसान भारी आर्थिक संकट में फंस गए हैं। कोकण में पिछले सप्ताह हुई अचानक बारिश से हापुस आम की फसल को भारी नुकसान हुआ है। तेज हवा और नमी के कारण फसल जड़ गई या सड़ गई, जिससे उत्पादन घटा और गुणवत्ता भी प्रभावित हुई। बारिश के बाद फंगल रोग और फ्रूट फ्लाई का प्रकोप बढ़ गया, जिससे आम की कीमतों में गिरावट आ गई। मुंबई समेत कई बाजार में व्यापारी दाम देने को तैयार नहीं है। किसानों ने मुख्यमंत्री और पालक मंत्री को ज्ञापन सौंपकर राहत की मांग की है। उनका कहना है कि तत्काल मुआवजा और आर्थिक सहायता दी जाए। यदि मदद नहीं मिली तो आम उत्पादन पर दीर्घकालीन प्रभाव पड़ सकता है। ह्या वेळची परिस्थिती अशी आहे की 8-9 मेला ना 8-9 मेच्या दरम्यान पाऊस 2-3 दिवस सतत पाऊस पडला. त्याच्यामुळे फार आंबा पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे. शेतकरी अडचणीत आहेत. आधीच आंबा कमी होता, त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला. त्याच्यामुळे कीड पण त्याला आली. त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आहेत. यावर्षी भयंकर नुकसान झालेलं आहे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत, त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायतदारांना शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे. शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता. अजून दर तेजीत नाही. दर 2500 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय. त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत. त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत. आता काय हे नाही, पण सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्यामध्ये नुकसानमध्ये जवळजवळ 25-30% वरती नुकसान झालेलं आहे आता आंब्याचं. आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले. शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं म्हणणं आहे.